मित्रांनो, यावर्षी मका लागवड करत असताना आपण टोकन पद्धतीने मका लागवड ही करत आहोत आणि पाहिजे तसा त्या पद्धतीने आपल्याकडे पाऊस झालेला नाही आणि सोबतच मित्रांनो आजची जर आपण तारीख बघितली तर साधारणतः 25 जून उलटलेला आहे आणि साधारणतः 25 जूनमध्ये देखील पाऊस पडले नाही, कडक ऊन आहे. त्यामुळे आपण टोकन पद्धतीने आपण राशी सीड्सची 3474 या व्हरायटीची लागवड करणार आहोत. एकंदर मित्रांनो, राशी सीडची 3474च का? कारण की मित्रांनो आपली जी जमीन आहे पूर्णपणे खारवट आहे आणि यामध्ये इतर ज्या व्हरायटी आम्ही ट्राय केल्या त्या कोणत्याच व्हरायटी याच्यामध्ये एवढ्या खास आलेल्या नाही आहेत. साधारणतः 5-6 वर्षापासून कोणतीच व्हरायटी येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण सिजिंटाची 6668 प्लस या व्हरायटीची आपण या ठिकाणी लागवड करत होतो आणि ती व्हरायटी बऱ्यापैकी उत्पादन हे तिचं येत होतं. परंतु इतर ज्या व्हरायटी जर या ठिकाणी लावलं तर याच्यामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर या जमिनीमध्ये येत होता. तर मागच्या वर्षी मी एक डेमो म्हणून ही राशी सीडची R3474 ही जी व्हरायटी आहे मित्रांनो, ही व्हरायटी आपण 2 पाकिटे लावली होती आणि 2 पाकिटांमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मला बघायला मिळाला आणि या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे उत्पादन क्षमता देखील चांगली आहे आणि सोबतच मित्रांनो जोपर्यंत ही व्हरायटी कापणीला येत नाही तोपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत कापणीला आल्यावर देखील हिच्यामध्ये जे ताट आहे किंवा जो चारा आहे तो हिरवा आपल्याला बघायला मिळत असतो. विल्टिंगचा चांगल्या प्रकारे याला प्रतिकार म्हणजे रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे विल्टिंगसाठी. त्यामुळे तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात. एकंदर राशी सीडची 3474 ही जी व्हरायटी आहे, ही व्हरायटी मागच्या वेळेस जे घेतली ना, ती त्या तुलनेत बाकीची जी व्हरायटी लावली होती मी, त्यापैकी ही जी व्हरायटी होती हिचं उत्पादन देखील चांगलं निघालं. त्यासोबतच जनावरांना चारा देखील चांगल्या प्रकारचा होता आणि दाना देखील चांगल्या प्रकारे निघाल्यामुळे चांगली ही व्हरायटी आहे. एकंदर मी तुम्हाला सजेस्ट करत आहे, तुम्ही वाटेल तर तुम्ही एक प्रयोग म्हणून 1-2 पाकिटे लागवड करू शकतात. बघू शकता तुम्ही ही राशी सीडची 3474 व्हरायटी आहे. एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.